सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका निभावणारा पक्ष किंवा या अर्थी आपण असं म्हणू की महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक महत्त्वाची भूमिका निभावणारा पक्ष म्हणजे CPM आणि CPM पक्षाच्या आज इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती झाल्या आणि त्या कशा पद्धतीने मुलाखती घेण्यात आल्या, मग उमेदवाराची म्हणजे पात्रता काय असावी, तो कशा पद्धतीने असं कार्यकर्ता असावा, त्याला निकष काय लावले होते। आज या ठिकाणी महाराष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं इच्छुक उमेदवारांची मुलाखत आपण या ठिकाणी घेतली। आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये जी उमेदवार निवडायची पद्धत आहे ती पद्धत इतर पक्षाची आमची पद्धत नाही। या ठिकाणी जवळजवळ सोलापूर शहरामध्ये 54 सेल आमचे या ठिकाणी आहेत आणि त्या 54 सेलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी उमेदवार मागेले होते। तर अनेक सेलमध्ये आमच्या उमेदवारांवर चर्चा झाली आणि आम्ही उमेदवार निवडत असताना त्याचा मागचा विचार करतो। गेल्या अनेक वर्षापासून तो आमच्या पक्षाची निष्ठावान आहे की नाही, पक्ष कार्यकर्ता आहे की नाही, याची चाचपडताळणी करून या ठिकाणी आपण निवडणूक मध्ये उमेदवार देतो। आणि आम्ही या ठिकाणी ज्या ज्या प्रभागामध्ये जे उमेदवार निश्चित केली होती त्या उमेदवाराची या ठिकाणी आज मुलाखत आपण घेतली आणि हजारो संख्यामध्ये या ठिकाणी त्या उमेदवार कार्यकर्त्या ज्या प्रभागाच्या आपण मुलाखती घेतल्या त्या प्रभागामध्ये कोणते आम्ही प्रभाग क्रमांक 9, प्रभाग 13, प्रभाग 14, प्रभाग 16, प्रभाग 17, प्रभाग 18 अशा पद्धतीने जवळजवळ या प्रभागमध्ये जवळपास किती झाले? जवळजवळ त्या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये आम्ही उमेदवार मागितली होती, 22 लोकांना आम्ही मागितली होती। तर आतापर्यंत जी महाविकास आघाडीची बैठक या ठिकाणी झाली त्याच्यामध्ये आमचे 8 उमेदवार फायनल झालेले आहेत। अजून सुद्धा आज संध्याकाळी महाविकास आघाडीची बैठक आहे, त्याच्यामध्ये अजून 5 उमेदवारांची आमची मागणी या ठिकाणी ठरली आहे। आणखी 8 उमेदवार बाकी आहेत, तो तोडतेड कसं सोडवणार ती आम्ही मेरिटवर सोडवण्याचा विचार करतो। आम्ही महाविकास आघाडीमध्ये ठरवलेलं आहे की निवडून येणारा उमेदवार जे असतील त्याला आपण उमेदवार देऊ। माझ्याकडे जे 5 उमेदवार आहेत ती नक्कीच निवडून येतील अशी ताकद त्यांची आहे। तर महाविकास आघाडी त्याचा विचार करावा। किती प्रभागामध्ये तुमचा प्राबल्य? आम्ही एकूण 8 प्रभागामध्ये त्या ठिकाणी 8 प्रभागामध्ये आणि विशेष म्हणजे शहर मध्यमध्ये बाकी नाही ना, आम्ही फक्त शहर मध्यमध्ये हे आमचे उमेदवार असतील। म्हणजे 2 नंबर मागच्या इलेक्शन मध्ये किंवा निवडणुकीमध्ये 2 नंबर असलेले उमेदवार, 2 नंबर पक्ष असलेले असे 8 प्रभाग आपण निवडलेले आहेत। त्या ठिकाणी 2017 मध्ये या ठिकाणी आमचे सर्व उमेदवार हे 2 नंबरवर त्या ठिकाणी राहिलेले आहेत। जर का 12 सीटसाठी तडजोड नाही झाली तर CPM ची भूमिका पुढची काय? नाही, CPM ची अत्यंत मास्तरांची भूमिका स्पष्ट आहे की भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी जर आपल्याला हरवत असेल तर महाविकास आघाडी ही भक्कम झाली पाहिजे। सुरुवातीपासून आमची या ठिकाणी भूमिका आहे। महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये होत नाहीये, काँग्रेस वेटला चलोची भाषा करते, शिवसेना वेगळ्या पद्धतीची आहे। त्याच्यामध्ये म्हणजे मुंबई सारख्या शहरामध्ये तर CPM ला नगण्यच असं मूल्य आणि स्थान आहे। मग तुम्ही इथं का अपेक्षा व्यक्त? मुंबईमध्ये जो इथं का अपेक्षा व्यक्त? इथं आम्हाला अशी अपेक्षा आहे की ज्या विचारसरणीने आम्ही या ठिकाणी जुळले गेलो आणि गेल्या 2-3 मीटिंग मध्ये असं कुठेही सीट शेअरिंग संबंधी किंवा आमच्या उमेदवार संबंधी कुठे काय ठिकाणी वाद निर्माण झाला नाही आणि सकारात्मक भूमिका या ठिकाणी सर्व पक्षांनी घेतलेली आहे। आणि आम्हाला नक्की अशी खात्री आहे की या ठिकाणी आपण महाविकास आघाडी स्थापन करून येणारी महानगरपालिकामध्ये महापौर आपला हा महाविकास आघाडी करू शकतो अशी आम्हाला नक्कीच खात्री आहे। 8 झाले, आणखी 12 अजून 5 आणखी 5 उमेदवाराची आमची बार्गेनिंग सुरू आहे, ती डिमांड आहे आमची आणि त्या उमेदवार निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। सभागृहात किती असतील उमेदवार? आम्ही सत्ता आमची आणू महानगरपालिकामध्ये आणि येणाऱ्या या महानगरपालिकामध्ये महाराष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्षाचे 10 नगरसेवक हे नक्की जातील। 10 नगरसेवक? मागच्या वेळेस किती होते? मागच्या वेळी जे होते तुम्हाला सर्वांना माहित आहे, परंतु यावेळीची परिस्थिती लोक या गेल्या 5 वर्ष भारतीय जनता पार्टीचा राज आणि 3 वर्ष हा प्रशासनाचं राज्य बघून अक्षरशः लोक कंटाळलेत। या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये सर्वाधिक ताकद असलेला तुमचा पक्ष आणि कार्यकर्त्याचा संच बघितला तर एक मुस्लिम आणि हिंदू या म्हणजे पद्मशाली समाज याच्यामध्येच तो आहे आणि तो तुमचा बेस आहे। बरोबर, MIM पण आहे आणि परत भाजपा पण ह्याच्यामध्ये मुसंडी मारते। बरोबर, ह्याच्यामध्ये CPM कुठं बॅकफुटला दिसते असं दिसत नाही, लोकांना असं वाटतंय, परंतु CPM
निवडणूक पुरतं या ठिकाणी राजकारण करत नाही. विधानसभामध्ये आम्ही हरलो, परंतु लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही या ठिकाणी काम केलं. आपण बघता MIMच्या फारुख शाब्दीला या सोलापूर शहरमध्ये 60,000 मतं या ठिकाणी मुस्लिम समाज दिली, परंतु निवडणूक झाल्यापासून ते सोलापूर दिसत नाही. आपण अशा लोकांना निवडून द्यायचं का? तो भाग निराळा. CPM हा तग धरून आहे का? या दोन प्रॅक्टिस तर होत नाहीये. नाही नाही नाही, आम्ही या ठिकाणी नक्कीच आमची सत्ता आणि आमचे नगरसेवक निवडून आणण्याच्या मागच जिद्दीने या ठिकाणी काम करणार आहोत. लोकसभेमध्ये जर मिळालेला चटका आणि विधानसभेचा अनुभव तरी देखील महाविकास आघाडीची भाषा करतात. विशेष आहे. हा विशेष आहे, हे बद्दल बरोबर आहे तुमचं, परंतु आम्ही ते सर्व आता विसरलेलो आहोत. अरे वा, झाले गेले विसरून जावे. नक्कीच आपल्या सोबत ज्यांनी मुलाखत दिली ते पण आहेत आणि त्यांच्याबरोबर आज मुलाखत झाली. काय काय प्रश्न विचारले? किती वर्षापासून आता मुलाखत द्यायचं होतं, दिलं नाही मी. ते लोक आले म्हणून थांबले मी. आता आमच्या किती वर्ष झालं तुम्ही पक्षामध्ये काम करताय? मी 25 वर्षापासून पक्षामध्ये काम करतो. 2012 मध्ये निवडून आले मी. 17 मध्ये उभारले नाही, तेव्हा सर्व भाजपचं आलं होतं. आता हे लालगड म्हणून ओळखलं जाते तर लालगड म्हणून त्या प्रभागात 4 जणाला आम्ही महाविकास आघाडीला 4 सीट मागितले. त्यांनी लेडीज 2च देतात म्हणले, तर त्यासाठी मी एक जेंट्स पाहिजे. प्रभाग मोठा आहे, प्रभाग मोठा आहे, एक लेडीज काय करू शकत नाही. एक जेंट्स आला तर लेडीज आणि जेंट्स दोघं मिळून करू शकतो. त्यासाठी एक जेंट्स पाहिजे आम्हाला. इथं बिडी कामगारांचं वस्ती सर्व इथून तिथपर्यंत सर्व ओपन मैदान आहे, मोठं लय आहे. त्यासाठी आम्ही जेंट्सला एक मागतो. महाविकास आघाडी बरोबर आम्ही आहे. नक्कीच आडम मास्तर सोबत वाटाघाटी चर्चा होतील आणि त्याच्यावर निर्णय घेतला जाईल. पण आपल्या सोबत आणखी एक माझे नगरसेविका आहेत, त्यांच्याबरोबर चर्चा करू. आज मुलाखत दिली नाही. मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची गेल्या वयाची 18 वर्षापासून मी ह्या पक्षाचे कार्य करते. त्यासाठी माझी मुलाखत नाही. मी राज्य कमिटीचे सदस्य असल्यामुळे, आता जनवादी महिला संघटनेचे राज्याचे अध्यक्ष असल्यामुळे त्या पक्षावर उमेदवारी मला थेट नाही, म्हणजे चर्चा होऊनच होती. चर्चा होऊन झालेला आहे. माझी अशी मुलाखत नाही आहे, जनता दरबार नाही आहे माझ्यासाठी. तर तो पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता माझ्या आयुष्यातलं, माझ्या वयाच्या 18 वर्षापासून मी ह्या पक्षामध्ये काम करते. आता माझं वय आहे 55. यावेळेसचा अनुभव काय, की यावेळेस किती उमेदवार तुमचे निवडून येते? हे बघा, आता ह्या पूर्ण देशभरातून ह्या सर्वच पक्षांची असे. मी फक्त सोलापूर महानगरपालिकेपुरतं बोलतोय आणि तुमच्या प्रभागामध्ये विशेष करून शहर विधानसभेमध्ये CPMचं प्राबल्य आहे. ओके, किती उमेदवार निवडून येते? हे बघा, महाविकास आघाडी हे झालेलं आहे. हे सर्व पक्षाला थोडासा पटबळ मिळेल आपल्याला. त्यासाठी आमची नक्कीच एक 7-8 तर नगरसेवक निवडून येतील. महाविकास आघाडी जर का तडजोड नाही झाली आणि समेट नाही झाला तरचा पर्याय किती असतो? नाही, महाविकास आघाडी हे होणारच आहे, हे खात्री आहे माझी. मी जबाबदारी व्यक्ती म्हणून बोलतेय. तर झालेलं आहे, तर नक्कीच जे वाटाघाटीमध्ये सुटत असेल तर महाविकास आघाडी बरोबरच आम्ही जाणार आहे. 7-8 किंवा आमचे सीट आले तरी आम्ही समाधान मानणार. नक्कीच 7-8 सीट जरी आले तरी सभागृहामध्ये आम्ही समाधान आहोत. CPMच्या कार्यकर्त्याच्या इच्छुक उमेदवाराच्या मुलाखतीची प्रक्रिया चालू असताना आम्ही बाहेर येताच आम्हाला एक वेगळ्या पद्धतीच्या मताचा प्रवाह दिसून आला आणि ते जाणून घेऊ नेमकं CPMमध्ये नेमकं चाललंय तरी काय काय आज निवड प्रक्रिया होती काय? नमस्ते, मी कॉम्रेड अफसाना बेग आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची एक कार्यकर्ता आणि आता फ्रंटवरती जनवादी महिला संघटनेची कार्यकर्ता आहे आणि त्याचबरोबर राज्य कमिटी सदस्य म्हणून आहे. आज आम्हाला या ठिकाणी मुलाखती आहेत. अशा प्रकारे CPM पार्टीकडनं कॉलबॅक झालं आणि त्याप्रमाणे आम्ही लोकांना पण घेऊन या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि त्याच्यामध्ये पण मला पण इच्छुक हे अर्थ जे आहे, इच्छुक म्हणल्यानंतर ना सर्व लोकांचं त्या ठिकाणी इच्छुक मुलाखती व्हायला पाहिजे होतं, त्याप्रमाणे इच्छुक मुलाखत झालेली नाही आहेत. आणि जे डिक्लेरेशन झालेले आहेत ती सीटाचं पण डिक्लेरेशन त्या ठिकाणी काही तात्पुरतं थांबलेले आहेत, काही तात्पुरतं डिक्लेरेशन झालेले आहेत. आता त्यामध्ये प्रभाग 18 कडनं मी पण इच्छुक आहे. प्रभाग क्रमांक 18 जो आहे त्यामध्ये भारतरत्न इंदिरानगर जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये मी इच्छुक आहे. कारण का, मी एक शिकलेली सुशिक्षित महिला आहे. माझं MSW+ लॉ आहे
शिक्षण. आणि त्याच्यामध्ये कॉम्रेड आडम मास्तरांची बाईट होती की गेल्या 8 दिवसापूर्वी की मास्तरांनी स्वतः सांगितलेलं होतं की बाबा सुशिक्षित वर्गामधनं त्यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर राहू दे, भले त्यामधनं वकील वर्ग राहू दे, त्यामध्ये सुशिक्षित जो भाग आहे त्याच्यामधनं पण काही सीट सोडण्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं सोडण्यात येणार आहे. परंतु अशा प्रकारे काय त्या ठिकाणी दिसलेलं नाही आज. मग मला पण त्या ठिकाणी समाविष्ट करून घ्यावा आणि महाविकास जी आघाडी झालेली आहे त्या महाविकास आघाडीच्या झेंड्याच्या वतीनं त्या ठिकाणी सुशिक्षित महिलेला पण त्या ठिकाणी स्थान तुम्ही द्यावं, अशा प्रकारचं आग्रहाचं लेटर आम्ही पण उद्या जिल्हा कमिटीची बैठक आहे त्यामध्ये आम्ही नोंद करणार आहे. आणि प्रभाग क्रमांक 18 जो आहे, जो बालेकिल्ला आहे भारतातलं इंदिरानगरचं, त्यामध्येच मी त्या ठिकाणी लहानाची मोठी झालेली आहे आणि माझं शिक्षण पण त्या ठिकाणी झालेलं आहे आणि सर्व लोक त्या ठिकाणी ओळखीचे आहेत आणि संपर्कामधले काही लोक आहेत. त्यामुळं 18 मधनं मला त्या ठिकाणी निवडून देतील अशीच अपेक्षा करतील. आणि कॉम्रेड आडम मास्तर नक्कीच आमच्या शुभेच्छा असतील आणि कॉम्रेड आडम मास्तर पण या ठिकाणी आम्हाला देतील अशा प्रकारची उमेद या ठिकाणी बाळगते. नक्कीच म्हणजे बंडामध्ये बंड हे वेगळ्या प्रकारचं बंड आहे. तो तात्विक आहे, वैचारिक आहे आणि हक्काचा आहे का भांडून घ्यायचं? नाही, हक्काचं आहे. आणि सीट जर मास्तरांनी त्या ठिकाणी जर विचार करून जर सोडलं तर चांगली गोष्ट आहे. आणि पार्टीचं जे निर्णय नाही, पार्टीचा जे निर्णय आहे नाही सोडले तर पण त्या ठिकाणी खुशच राहू, कारण पार्टीचा जो आदेश आहे बंद करणार नाही अजिबात नाही, कारण पार्टीचा जो आदेश आहे ते अंतिम राहील, त्या आदेशाप्रमाणे मी चालू. त्याचं एक सर्वात महत्वाचं म्हणजे की शहर मध्य हा त्याचा बालेकिल्ला आहे आणि या सर्वसामान्य मजुराचा किंवा असंघटित कामगाराचा हा शहरमध्ये भाग आहे आणि त्या भागातच हे प्रतिनिधित्व करतात. महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये त्यांचं स्पष्ट मत आहे की आमची झालेली आहे, दुसरीकडे कुठे काय होते आम्हाला घेणं देणं नाही आहे. पण आम्ही सोलापूरमध्ये हा प्रयोग यशस्वीरित्या करून दाखवू आणि सभागृहामध्ये सर्वसामान्यांचं प्रतिनिधित्व करणारं प्रतिनिधी आम्ही नक्कीच पाठवू. पाहू आता नेमकं काय चित्र समोर येतं. आणखी एक 8 दिवस आहेत, 8 दिवसामध्ये बऱ्यापैकीच चित्र स्पष्ट होईल. न्यूज करता याशिल शेखसह मी नितीन पाटील.